कुठे गेली खुशे? ए खुशे, काय खाते पोरग? ए काय हो? तो लक्ष आहे पोराकडे? आता मी काय केलंय त्याला? मग काय करते की? आता त्याला बघू का स्वयंपाक करू का काय काय करू? सगळं करायचं असतं तू. सगळंच काय काय पोरग करायचं? कोणाचं आहे? हा पोरग माझं आहे ना. मग कोणाचं आहे? माझी एकटीच आहे. मग मला काम असतात बाहेर. हा लय काम असते सांगा, उंडरायची काम असते तर. येडे कर तू. हा मी चिडी आहे. मग येड लागलंय मला. अरे तुला येडच लागलंय. ती पोरग काय करतय ते बघ. ते मोबाईलचा कव्हर एवढा महागाचा कव्हर तो खराब करतोय. आता मी काय करू? त्याला काय देऊ खेळायला? तू खेळणं नाही त्याला काही. तू थांबाय त्याच्यापाशी. हा काही खातो आपल्याला त्यो. तर खेळणे आमचं येत नाही का? फक्त घुसून येता येते. ढोसून म्हणजे मला चार माणसं इज्जत देतात, बोली द्यात, इज्जत अशी आहे. घुसून इज्जत देतात काय? खर्च करतात. मी त्यांचे काम करतो. हा तुम्हाला फुकट कामाला नेतात ना तिथे. लय वाज नको तू. कसलं बोट फिट मला दाखवायचं नाही. कळलं का? तुम्हाला मारती का? मारती का म्हणजे? मग ते पोरग कोण सांभाळायचं? कोण घरचे काम सांभाळायचं मी म्हणजे? करायचे. जायचं मग त्याला. मी करायचे घरचे काम. हा भांडे घासा तुम्ही. माझं नको लय. माझं नको. भांडे घासा हे करा. बाहेर तुला खाती ना माझ्या जीवर. हा तुमच्या जेव्हा खाते मग काय? बाकीचे खाते काय? उपकार करता काय माझ्यावर? तू गिळती का नाही माझ्या जीवर ती सांग. उपकार नाही करीत. उपकार नाही करते. सगळेच करतात. सगळे करतात म्हणजे मग जा त्यांच्याकडे राहिला. हा जाते ना तेवढंच काम आहेत मला. बाप ठेवतो तुला एक दिवस ठेवतो का बाप? माझ्या बाबाच काढायचं नाही. का नाही बाप काढायचं? काय करीत? मग काय? गरीब लय जागीरदार असताना मग जाती पोरग उचलून जा त्याच्याकडे. बस मी नाही जाणार. मी कामून जाऊ? कमून जाणार म्हणजे लग्न करून दिलंय बापाने माझं. लग्न मग झकमारी करायची गपची. हा. मी जर सांगत तसंच करायचं. हा तुम्ही सांगा. ये नाही तर उद्या नाही त्याला ते. पिऊन ये. मग मी बी पिऊन येते. लोक फिरू नको माझं. चल निघ. पोरग घी. चल निघ बाहेर. मी कुठं जाऊ आता? कुठं जाऊ तुला बाबा आहे ना जागीरदार देऊ. आणि जाईन आणि परत येणार बी नाही. नको येऊ चल. हा. हे गरज आहे मला. बघा मी बी काय करायची. हा, नको येऊ चल. चल शहाणपणा करायला. स्वयंपाक करू का? कोण करेल? मी स्वयंपाक करायचा का? करा आणि खा आता. मी चालले. ऐन मी काय बी. आता तर घराच्या बाहेरच का चाललंय. बाबाने आता काय करायचं? नाही बापाची परिस्थिती नाही की मला सांभाळते ना. तर जाऊ तरी कुठून काय करू तरी कुठून. अरे बापू तुमचं हॉटेल दिसतंय. याच्यात बघू का काम भेटतंय का काय? इथं कोणतरी दिसतंय. त्यांनाच विचारते. काय काम होतं? काय नाही शेट कुठे येतं? शेटमीच बोला ना, काय काम होतं? तुम्हाला काम करायची गरज आहे का? सध्या ते नाहीये, पण आता आपण नवीन चालू केलंय. हो का? अहो पण मला लय कामाची गरज आहे. आता सध्यात नाही बरं कामाची गरज, पण लागलं तुम्हाला सांगू आम्ही. नाही, काही झाडून पुसून असलं तरी करते मी. अहो पण सध्या ते नाहीये काही, पण करू आपण काहीतरी ऍडजस्ट. आता आपण नवीन चालू केलंय, रिस्पॉन्स घ्या तुम्हाला सांगू वाटलं हो. काय काम आहे का हो? नाही होत आहे. काय असेल तर बघा ना. नाही सध्या नाही. मला लय कामाची गरज आहे. हो. झाडून पुसून करते तुमचं. नाही इथं आम्ही दोघं असतो ना, त्याच्यामुळे आम्हाला काही गरज नाही. जाऊ का मग? नाही म्हणता? हो असेल तर सांगल. हा हा. थांब 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 तुझ्या मुलाला बिस्किट पुडा. ठीक आहे. येऊ का? चल जाऊ दे. नाही का काय का? मॅडम आपलं तर काल सिलिंग फॅलायला 4,500 द्या बरं. तेवच का? हा तोच.
अरे मूर्ख बावळट आहेस का ग तू? तुला नेट काम करायला पण जमत नाही का? कशाला कामाला घेतलं मी तुला? हा अगं 4,500ची वस्तू येते, तुला पगार 6,000 आणि तू 4,500चं नुकसान करते का माझं? वाटलंच तर माझ्या पगारातून कट करून घ्या. पगारातून कट करून घे. चल निघ इथून, चल हो बाहेर. असं नका करू. नाही तुला कामावरच नाही ठेवायचं. लहान लेकरू म्हणून तुला कामावर ठेवलं. तुला त्या लेकराची काळजी नाही, आमच्या वस्तूंची काळजी नाही. निघ इथून, चल अहो, पण लवकर असं निघ. नका करू. लवकर निघ, कान खाली तील मी एक अहो, पण गिरायक आहे माझं. लवकर निघ इथून, चल परत नाही करणार आज. निघ, चल निघ हो बाहेर, हो बाहेर लवकर. तोंड दाखवू नको परत. पण एकदा ऐका की. काय नाही, चल तुझं तोंड नको दाखवू. मूर्ख झाले, कुठून कुठून येतात काम धाम करायला. नेट नको, पैसा पाहिजे फक्त. सॉरी बरं का थोडं. हा फॅन आहे, बघून घ्या तुम्ही. श्वास घे. ओ पाण्याची बॉटल कितीला आहे? 10 रुपयाला. तू घे ना. 10ला? हा. तुम्हाला मी कुठेतरी पाहिलंय. तुम्ही खुशी का? हा. आणि असं कस काय? तू छकुली का? हा. अरे बरे. नाही राहू दे. पण इथं कस काय? काय सांगू तुला आमची परिस्थिती. का काय झालं? लग्न झालंय तुझं. तुला लेकरू पण आहे ना वाटतं, मला सांगितलं होतं समीरने. हा आणि मग सगळे मस्त, पण आता काय करणार ना. लय ऊन लागते. ये ना इकडं. ऊन जरा लागते. सावलीत ये. लय ऊन आहे ना तिकडं. हा ना, लय ऊन लागते. आज लय ऊन आहे. काहीतरी झालंय. काय परिस्थिती झाली अशी की आता हीच वेळ आली माझ्यावर. अशी कस काय वेळ आली? नवरा जरा पेताड होता. होता म्हणजे? म्हणजे आहे हा. पेताड आहे, पण आता त्यांनी मला घराच्या बाहेर हाकललं. अरे बापरे, कधी? बराच दिवस झाला, म्हणजे 6 महिने झाले वाटते. 6 महिने तू राहिली एकटी? हा. अरे बापरे. मग 6 महिन्यापासून इकडं तिकडं काम आणि- बघत बघत. ह्याच्यावर तुझं पोट पाणी चालतं एकटीच? हा, मग मुलगा पण आहे एकटीच ना. करते तू? तर मुलाचं बघावं लागतं, माझं बघावं लागतं ना. तुला तर माहिती माझ्या आई बाबांची परिस्थिती कशी आहे. मग त्यांच्याकडे नाही गेली तू? नाही गेले ते, आता त्यांनाच खायचे वांदे, मी कुठे जाऊन त्यांचे तर राहू. आणि पोराचं शिक्षण पाणी ह्याच्यावरच करणार का तू? मग आता काय करणार, हेच सारा शेवटी. तू नको काळजी करू, मी तुला बिझनेस टाकून देते, तुला मदत करते. अगं पण मी कसं काय करणार नाही का. तू काहीच काळजी करून देऊ नको. मी काय करते, तुला सगळे पैसे जेवढे पाहिजे ना तेवढे देणार. तू फक्त एक गाळा बघ चांगला. डिपॉझिट बिपॉझिट काय असं भाडं बिडं सगळं मी देते. तुला मी माल पण भरून देते, फक्त त्याच्यावर लक्ष दे. पण मी तुझ्या माघारी कशी देणार ना. नंतर तुझं दुकान चाललं ना, मला सगळे पैसे तुम्हाला रिटर्न कर. चालेल? चालतंय. हा, जेव्हा तुझं चांगलं चालेल तेव्हाच मला रिटर्न दे. तसं पण काय देऊ नको, तशी पण काय गरज नाही. पण दे मला, तुला उपकार केल्यासारखं माझं वाटणार नाही म्हणजे तुझ्यावर. असं कर मग. बघ तू गाळा एखादा. मग बघू ना, इथंच कुठे असं तर जवळपास. तुझं चालेल ग ह्याच्यावर, पण पोराचं काय तुझ्या? त्याला शिक्षण पाणी कसं करणार? हा ते पण आहे. आणि माहिती ना आता किती पैसे लागतात शिक्षणाला. चांगलं शिक्षण घ्यायचं म्हणलं की पैसे लागणारच. आणि तुझा नवरा आता मग कुठे असतो? ते तिकडेच असतो गावाकडं. मग त्यांना समजायचं का? काय समजून उपयोग नाहीये. मग सगळं झाले, आता सोडचिट्टी झाली त्याच्यामुळे काही. सोडचिट्टी पण झाली? मग आता काय खरं नाही. आता मग तुझं तुलाच बघावं लागेल. हा, त्याच्यामुळेच पोराचं शिक्षण आहे बघावं लागतं. एकच आहे ना? हा, एकच. किती वर्षाचं आहे? हा, या आता 1 वर्षात झालंय. मग तू त्याला घरी ठेवून आली? हा, मग आता घरीच ठेवावं लागतं त्याला. बाई कसं राहत असेल ना ते. आता शेजारी सांभाळतात गडीभर, मग गडीभर आणि मी घरी जाणार. जाऊ दे जाऊ दे, आता मी इथंच राहायला आले. इथंच राहिलाय, मग तू काय कर, तेवढं बघ गाळ्याचं. हा बघ. आणि मला सांग किती डिपॉझिट मागते, किती भाडं मागते, काय सांग. हा. मग जाऊ का मी? हा, जाते मग. बघू विचार करून म्हणली तर बसते. जवळ गाळा भेटत नाही तर.
आईस्क्रीम कमी झाली आता. आईस्क्रीम जास्त मागणी आहे. आता उन्हाळा चालू आहे. नेमकं आईस्क्रीम कमी पडला. एक काम करते, ऑर्डर देते. आईस्क्रीम येत अजून काय कमी आहे? बरंच आहे तसं दुकानात. झालं आता किती राहिलाय. कुरकुरे पण बरेच आहेत अजून. काही द्यायची ऑर्डर गरज नाही वाटत. अरे या या या. काय मग काय चाललंय? काय हेच दुकान बघायचं. दुकानाची मालकीन एवढ्या मोठ्या. बघा आता तुमचे दुकान. अहो, हात कशाला जोडताय तुम्ही? उलट मी तुला आव जाऊ बोलायला पाहिजे. का बरं? मी काही एवढी मोठी आहे का? मग माझ्यापेक्षा तर मोठीच आहे ना. आम्हाला एकाच वर्गात होतो ना. मग मला आरतरच बोलायचं अजून. मी काय मोठी आहे का? तुमचे उपकार म्हणून ते एवढं तुमचे उभा. नाही. तिथंच आला का? तुमचे नाही, तुझे म्हणायचं. हा पण सन्मान दिला म्हणून काय माझं काय बिघडले होय तेव्हा? कोणाचं काय बिघडत नाही, पण तूच म्हणायचं. त्याला काय तवा? काय मग बाकी काय कसं चाललंय? बरं आहे, काय चालूच आहे. गिऱ्हाईक चालू आहे. होय. अरे केक वगैरे सगळं ठेवलंय का? चांगले ऑर्डर असतील. केकची ऑर्डर एवढी येते ना की दिवसात म्हणजे स्वतःच बनवते? साधारण 5,000 रुपये धंदा रोजचा आहे. केकचा? हा. केकचाच एवढा म्हटलं, बाकीचं तर काय काय एवढं. आणि असे बर्थडे तर रोजच असतात माणसांचे, कोणाचं ना कोणाचं आहेच. हा ते पण खरंय. काय चालूच आहे, सारखे गिऱ्हाईक आहे. झालं की बरं डेव्हलप केलंय अजून. बरं वाटतंय का? डेव्हलप केलंय ना वरचं हे ते. छान चालू आहे. आता पहिलं फक्त असंच घेऊन बसावं लागायचं. आता एवढं आहे. एवढं मोठे आता. आणि सगळे तुझीच कृपा म्हणायची. कृपा कशाचं त्याच्यात? मग काय तर लिहायला पाहिजे होतं मी छकुलीची कृपा म्हणून. कशाला? तू केलंय म्हणून तर झालंय, नाही तर मग माझ्याच्याने एवढं काय झालं असतं. मी बसले असते. नशिबाने साथ दिली आणि त्याच्यात जास्त साथ तू दिली म्हणून आज एवढे. त्यात काय असतं तेव्हा? बरं बाकी काय खायचं? कस्टमर आले. हा. चहा वगैरे घ्यायचा? नाही नाही, नको नको. चहा नको, काहीच नको. कॉफी नको, काहीच नको. आईस्क्रीम? तुझं चांगलं चाललंय ना? काहीच नाही. अगं एवढं मोठं झालं काय हे? हा. 1 वर्षाचा होता. आता 6 वर्षात झालाय. वा, चांगलंय. कसं चाललंय शिक्षण? आता जाईन ना पहिलीत. आता इतकं ती काय म्हणतात ना, आपल्याला नव्हती बालवाडी, यांना मरणाचे 2 वर्षापासूनच सुरुवात. LKG UKG. हा तेच. बरोबर आहे. आता कितवीला आहे? आता पहिलीला जाईन. होय. बालवाडी. हे कोण? बालवाडीला अरे चाललंय तुझं. आले का तुम्ही? अरे मग आता एकटी किती लढशील? आता इथपर्यंत तर आले ना, कोण आहे ते? लढून लढून. हेच सासरे दाजी. तुम्ही सासरे आहेत का? आता काय झालंय, हे दाजी होय. पेत होते खात होते, आता सगळं बंद केले त्यांनी. पश्चाताप होते त्याला सगळं. सांगितलं मला तिने, तिला किती त्रास झाला. मग आता झालं काय असतं, प्रपंचात चढ उतार थोडीसे राहतात. पैसे तिच्या आले वाईट ना, काळात नव्हते तुम्ही. पैसे आले ना सगळेच जवळ आहेत. पैसे सगळं जमतं का? ठीक आहे, तुझ्याकडे आता ही कोण तुझी मैत्रीण आहे का? हा, हिने तर मदत केली म्हणून एवढं माझा स्वर्ग उभा राहिला. धन्यवाद. बरं हो धन्यवाद. काय तुम्ही कशाला आभार मानताय? ठीक आहे, पण आता तुम्हाला वाटतं का पैसे आले म्हणजे सगळ्या गोष्टी साध्य होतात? आता जगात तर तसं नाही ना. अरे पण आता शेवटी नवरा, आता तू एकटीने एवढं उभं केलं, तुम्ही जर नवरा बायको एकत्र राहिले तर अजून प्रगती होईल का नाही? बरोबर आहे की होईल नाही? ना. प्रगतीच्या ऐवजी माझं सगळं जे आहे ती पण नव्हतं व्हायला वेळ लागायचा नाही. अरे पण आता तू विचार स्पष्ट, सगळं सोडलंय ना. आजच्या पुरतं सोडलं असं, उद्या परत काय तेच नाही, काय सोडलं. परत तेच भांडणं, तेच ताणतात, परत घुसायची आकाबाई डोक्यात. नाही, आता जवळपास आहे ना 6 महिने मी पण संधी त्याला काय सांगितलं, तू 6 महिने दारू नाही पिला तर मी तुझ्या बायकोकडे तुला घेऊन जाईल. मग त्याने ते ऐकलं ना. 6 महिन्यात त्या दारूचं नाव सुद्धा घेतलं नाही किंवा दारूवाला घरी सुद्धा आला नाही कुणी. मग विश्वास ठेवला पाहिजे का नाही? मी विश्वास ठेवन, पण ह्या सगळ्या धंद्याला मला हातभार लागला पाहिजे तरच. चान्स देऊ का? घेऊन हा एकदा चान्स देऊन बघ. काय आता म्हणतात ना, सोडले बिडले दारू बिरू काय आता पित नाही. मग एकदा चान्स देऊन तुझा बघ. पप्पा आहे का? एवढा असता नाही केलं ना.
नसेल त्या पोराने म्हणजे बापाला ओळखते. ओळखलं घेतलंय जवळ. चालतंय. चालतंय आता काय चालतेस. हे बा आता झालं गेलं ते सगळं विसरून जा. मस्त परत नव्यानं सुरुवात करा. अरे काय सोडून द्यायचे असतात. एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जायचं आणि परत नव्यानं सुरुवात करायची. आणि व्यवस्थित मला रांगेत इथपर्यंत यायला किती त्रास झाला, किती काय झालं. मी अक्षरशः रोडवर कुरकुरे विकले. अगं हो तेव्हा बाई. माझं कोणी होतं का? आता काय खरंच झालं ती रोडवर कुरकुरे आणि पाणी बॉटल विकत होती. काय आता माझी बी त्यात लई मोठी चूक आहे. मी तिला तिच्या नवऱ्यानं हाकल्यानंतर मी तिच्याकडे एक मायाचा म्हणजे आधार द्यायला पाहिजे होता, पण ते मला आता शक्य नाही झालं. मी सुद्धा तिचा गुन्हेगार आहे. आज ती मोठी झाली म्हणून मी आलोय. अर्थात माझी जबाबदारी होती ही लेकरू तिच्याकडे लक्ष ठेवणं, पण आता याला सुधारणं बी मला तेवढंच महत्वाचं. मी याच्यावर बरोबर लक्ष आहे. देऊन देऊन त्याला जाग्यावर आणला. नाही बरोबर आहे. समजलं बा आता चला लेकरांनी एवढं मोठं दुकान रांगीला लागले. खूप छान चालू आहे. खूप मस्त चालू आहे सगळं. पण तुझ्या Customer मैत्रिणीने पण तुला भरपूर आहे. थोडासा हातभार लावल्यामुळे तू आली इथपर्यंत. आता शेवटी नाही तर एक ते कुठं लढली असते काय केलं तर रोडवर कुरकुरे कोणतीच भागला असते का? नाही ना, म्हणून तर मी तेच म्हटलं ना, रोडवर विकून त्याचं शिक्षण पाणी नाही ना होणार. म्हणजे त्या मुलीला तुझ्याविषयी माया उत्पन्न झाली. तिने आर्थिक हातभार लावला, मदत केली. तुझं हे आणि तू गाळा काही पैशाचं टेन्शन नको घेऊ. जसं तुझ्याकडे येईन तसं देत जा. हो मॅडम, तिला जी मदत केली ना ती मी तुमची परत करत. काहीच गरज नाही. तिचं ती बघू द्या. तिचं आता तिने कसं केलंय तिचं कष्ट मला माहिती की. म्हणलं की तिला काय सहज तुमचे परत करत पैसे. नाही नाही, तिला जसं जमन तसं ती रिटर्न करण. आणि मला पण असं काय आताच लगेच काय गरज नाही. चला चहा पाणी घ्या. चला. चला जाऊ का? नाही चहा घेऊ. नाही नको नको, येत जा तिची तू आता चांगली मैत्रीण म्हणलं. इथंच राहते मी माग. मग येणं जाणं होतंय तुमचं. हा होते होते. चालतंय चालतंय. चालते पण आता ते बऱ्याच दिवसातून आले म्हणून तिला म्हणलं की ये असं बाबा. का आम्हाला काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं असेल. काम काम असतं ना, कामानिमित्त बाहेर जावं लागतं. चला. हा चल. जाऊ का बाळा?